नमस्कार मित्रांनो, आपण आलो पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी। पंढरपूर मधील चौंडेश्वरी मंदिराचं देऊळ कोणती देवी गणेशराव? चौंडेश्वरी मठ आहे राहण्यासाठी। रात्रचा मुक्काम इथं होता आमचा। मस्त सोय व रूम वगैरे आहेत। तिकडून जायचं का आपण? नमस्कार। दर्शनासाठी सगळे लोक दर्शन घेऊन आले। सकाळी 4लाच लागले होते वाटतं लाईनला। सकाळी 4 वाजल्यापासून चंद्रभागेमध्ये आंघोळ करतात लोक। टाइम दसऱ्या जिल्हा गर्दी असते का? हे काय दर्शनासाठी लागलेली लाईन आहे। सकाळी 4 वाजल्यापासून लाईन चालू आहे। 6 वाजता मंदिर उघडणार। पलीकडे पाठी चंद्रभाग आहे। चंद्रभागेच्या सगळे कसे बघत आपल्याकडे। कोणत्या गावाला आलात? कोणत्या गावाला आलात तुम्ही? आणि काय चला पुढे चला। परभणी जिल्हा यान पुढे पुढे घे त्यांना। परभणी जिल्हा? हो परभणी जिल्हा पूर्ण तालुका धनगर टाकळी। धनगर टाकळी चलत आलात काय? चलत नाही रेल्वे ना। बरं बरं गेली नसेल त्याच्यात नाही तेवढं महिन्याला येतात कसे आता तिकडे? महिन्याला आज दसऱ्या निमित्त आले का? मग दुसरा महिन्याच वारीच आहे ना। किती वेळ लागेल दर्शनाला आपल्याला? नाही पाय भरपूर लांबून लाईन लागली। पुढं पण तेवढेच राहू। गणेशरावचा नवीन लोक आहे। कधी झाली हँडसम गणेश भैया युवा मंच। तुम्ही कधी आलात आधी? आषाढी एकादशी त्यावेळेस कशी होती गर्दी? खूप गर्दी। नांदेड डायरेक्ट बस ना? चंद्रभागा मोबाईल एंट्री आहे का नाही? काय म्हणतो काय होतं जेवढं आपल्याला ॲडजस्ट शूटिंग करता येईल तेवढी बाकी पुढच्या काय वाटतं? कसं वाटेल लाईन लवकर? किती लोक असतील अंदाजे? 2-3 लाखाच्या पुढे आपण बीच पैसे बसून कसे वाटेल आता गंध लावले? राम राम का मावा देतो रिटर्न कसं वाटेल? तुम्ही आधीच लावला गंधन काय छान वाटेल? असं आहे का?
आत्ताच पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे व्यवस्थित जवळपास 4-4.5 तासानंतर लाईन लागून दर्शन झालं आहे. आता दर्शन घेऊन चाललो होतो आता गाडीकडे निघायचो वापस बीडला. चौंडेश्वरी मठ आहे पाठीमागच्या साईडला. इथे रात्री मुक्काम होता आमचा. राहण्याची एकदम उत्तम सोय आहे इथं फ्रीमध्ये. कॉस्ट ऑफ फ्री दाखवतो तुम्हाला आता पूर्ण. वरच्या मजल्यावर आहे. संभाजी महाराज चौकामध्ये आहे. आणि इथे चौंडेश्वरी देवीचं मंदिर सगळे दर्शन येत नाही. चौंडेश्वरी तिथं प्रशासन सारखं असते. चाय वगैरे दर्शन झालं आता व्यवस्थित. वर जाऊन होता तुमच्या बाकीच्यांना कसं वाटलं काय ते दर्शनात. राहायची एकदम उत्तम सोय आहे. सगळेजण परेशान झाले तसे. जवळपास 4.5-5 तास लाईनला उभं राहावं लागलं तिथं. किती वेळा दर्शनाला लागलं? दर्शनाला 4.5-5 तास लागले. कसं वाटलं? डायरेक्ट मूर्ती दर्शन घेऊन बाहेर वाटलं ना? चांगलं वाटलं. 4-5 वर्षांनी मूर्तीचं दर्शन झालं. इतक्या दिवस लॉकडाऊनमुळे काही दर्शन झालं नाही आपलं. ज्यावेळेस झालं त्यावेळेस दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं आज मला. मी कमीत कमी 4 वर्ष झालं ही म्हणतो, पण आज आमच्या अशोक सरांमुळे योग घडला यायचा. सकाळी 8 वाजता रांगेत लागलो. देवाच्या कृपेने 4 तासात लवकर. त्याच्या आधी कधी आले का? त्याआधी 4 वर्ष झाले. 4 वर्षानंतर आज पहिल्यांदा मूर्तीला हात लावायला भाग्याला मी तर आता बऱ्याच दिवस आले पण असं देवापैकी जाऊन कधी दर्शन नाही झालं मला. पहिल्यांदा 4-5 तास लाईनला लागून पण दर्शन व्यवस्थित झालं. एकदम वेळ गेला पण एकदम प्रसन्न वाटत.